महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाडक्या मैत्रिणी, माझ्या नंदा, जावा, काकी, आत्या, मावशी, सुना, लेकी बाळी, ह्या सर्वांना, माझ्या गोड मैत्रिणींना, माझ्या सर्व महिला मंडळांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हे आज वुमन्स डेच्या माझ्याकडून खूप खूप छान छान शुभेच्छा. तुम्ही रोज हॅप्पी राहावं, आनंदात राहावं आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होव्या, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या सर्व महिला मंडळ आनंदात असले की मी पण आनंदात राहते, कारण मला आवडच आहे. माझ्या सगळ्या महिला मंडळ माझ्यापेक्षा आनंदात राहाव्या, सुखात राहाव्या, हेच माझी देवाकडे मागणी असते. तर कसा गेला तुमचा महिला दिनचा दिवस? मी तर छोटासा कार्यक्रम केला आहे, दाखवीन तुम्हाला मी फोटो वगैरे काढीन. मुलगी आणि माझी लेक आली होती, मुलगी छोटी, आणि माझी मोठी सून, बारकी सून माझी माहेरी गेली आईला भेटायला, लय दिवस गेली नव्हती म्हणून. आणि मोठी लेक माझी लांब राहते जरा, मग येऊ शकत नाही, तिच्या मुलाच्या परीक्षा चालू आहेत. मग आपली बारकी लेक माझी जवळच राहते म्हणून आली आईबरोबर, भाऊजबरोबर वुमन्स डे साजरा करायला. तर मी तुम्हाला आमचे व्हिडिओ यूट्यूबला पाठवेन, बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान आमचे व्हिडिओ बघत जा. तुमचे पण आम्ही बघू, तुम्हाला पण आम्ही सबस्क्राईब करू, लाईक करू. मस्त वाटतं. आपल्या माता भगिनी, महिला मंडळ, मैत्रिणी, सर्व सुना, बाळा, लेकी बाळी या सगळ्या आनंदात असलेल्या बघून बरं वाटतं. म्हणून तुम्ही पण करत जावा, व्हिडिओ टाका. त्यानिमित्ताने तरी आपल्याला तर नेहमीच कामधंदे असतात. मला तर किती त्रास आहे मला की व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आता 25,000 लोकांची कामं करायची असतात मला. ती मी करतच असते. रात्री दिवसाची थोडीफार करते आणि राहिलेली रात्री 2 वाजेपर्यंत करते. कारण का घरातले पण फॅमिलीला वेळ दिला पाहिजे, त्यांची पण कामं असतात, लहान नातवंड आहेत. मग हातात मोबाईल पण घेतलेला ठेवावा लागतो. मग लोकांची अर्धवट कामं राहिलेली असतात, तर लोकांचे कॉल येत असतात. आम्ही बायोडाटा टाकला आहे, आम्हाला ॲड करा. मग नुसतं ॲड करून पण नाही, पूर्ण माहिती विचारून घ्यावी लागते, ती सेव्ह करून ठेवावं लागते, त्याच्यानंतर ॲड करावं लागतं. बायोडाटा फोटो चेक करावे लागतात. बायोडाट्यात काय कमी आहे, मोबाईल नंबर नाही का, कोणता जिल्ह्याचा उल्लेख केला नाही का, कारण प्रत्येकाच्या जिल्ह्याचा उल्लेख केला की त्यानुसार तर पाहुणे मंडळी कॉल करतात त्यांना आपल्या मुलामुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी. म्हणून हे सगळं मला हे करावं लागतं. ग्रुपवर लक्ष द्यावं लागतो. कोणी जाहिरात पाठवलेली माझ्या ग्रुपला चालत नाही, ओन्ली बायोडाटा फोटो. तुम्हाला काय अडचण असेल तर ग्रुप ॲडमिनला कळवा. आणि पालकांचे तर नंबर बायोडाट्यामध्ये असतात, सरळ सरळ तुम्ही कॉल करा आणि तर अपेक्षा काय आहे विचारा, आणि जमलं तर पुढे वाटचाल चालू ठेवा. मुलींच्या पसंती झाल्या की पूर्ण खात्री करा आणि मग लग्न जुळवा. हीच पालकांची जबाबदारी. मी तेच काम करते 10 वर्षे. माझा ग्रुप एवढा पार लंडनपर्यंत पोचलेला आहे. लंडनवरून लोकांचे कॉल येत आहेत. लंडनच्या डॉक्टराचं लग्न झालं माझ्या ग्रुपतर्फे. त्याचं 36 वय असून लग्न होत नव्हतं. पहिल्यांदाच मी ग्रुप चालू केल्यावर लगे त्याचा बायोडाटा पडला.
तर मग ऑल महाराष्ट्र धनगर समाजातर्फे मुलगी मिळाली आणि झालं त्याचं लग्न. अशी किती किती लोकांची लग्न होत आहेत. लंडन, दुबई, आपला समाज सगळीकडे विखुरलेला आहे. पण माझी कुठे कुठे पहिली तर मी घाबरतच होते म्हणजे नवीनच होते, माहिती नव्हती. तर नंबर मिळवून कोण काय बोलेल काय करेल. पण आता दिल्लीपर्यंत, अमेरिकेपर्यंत, दुबईपर्यंत सगळीकडे माझा चनिया हे सगळीकडे माझा गेलेला आहे नंबर. आणि माझे बांधव तिथून कॉल करत आहेत आणि तशी त्यांची लग्न पण जुळत आहेत म्हणून पण मला निमंत्रण देत आहेत. मला खूप बरं वाटतं. मी जे काम करते मला कशाची अपेक्षा नाही. फक्त माझे बांधव कळवतात की ताई ग्रुपतर्फे लग्न तुमच्या जमलं, लग्नाला या. तेवढीच मला बरं वाटतं ना की मी प्रयत्न करते त्याला यश येतं आहे. म्हणून सर्वांची कोणाची होऊन जात लग्न. आणि लग्न झाले की बायोडाटा डिलीट करण्यासाठी आम्हाला सांगा. तुम्हाला कमीपणा वाटत असेल की माझ्या ग्रुपतर्फे झालं आहे म्हणायला. काय काय लोकांना कमीपणाच वाटतो आहे ग्रुपतर्फे झालं आहे म्हणायला. तर ठीक आहे, बायोडाटा तरी डिलीट करायला सांगा. तुमचा त्रास वाचेल, लोकांचे कॉल येणार नाहीत. चला मग, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.